जय शंकर. ओम श्री गुरुभ्यो नमः. श्री भवानी शंकराय नमः. श्री मात्रे नमः. आजी चैत्र मास कृष्ण पक्ष त्रयोदशी प्रथम धर्मगुरु परमपूज्य श्रीमद परिज्ञानाश्रम स्वामीजी प्रथम हांगेल्या समाराधने दिवसू तरी आयज कार्यक्रमाचा आरंभ आम्ही सभा प्रारंभ प्रार्थनेने करत असते. सभा प्रारंभ प्रार्थना. दक्षिणास्य समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता स्मर्या गुरु परंपरा. श्रुती स्मृती पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकर लोक शंकरं. शंकरौ शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. परिज्ञानाश्रम श्री गुरु शंकर परिज्ञानाश्रम शंकर सद्गुरु केशव वामन कृष्ण पांडुरंग आनंद परिज्ञान गुरु सद्योजात शंकर सद्गुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. आता दीप नमस्कार असतला. ओम दीप नमस्कार. ओम नमो ज्ञानदीपाय शिवाय ब्रह्मतेजसे कविष्णु हर रूपाय नमः श्री गुरुमूर्तये. अज्ञानध्वान्तपटल विद्वांसन दिवाकरान् सच्चिदानंद बोधैक सुधाबुदीन कलानिधीन् आदिव्याधि भयग्रस्त प्रपन्न जनरक्षकान् वंदे बद्धांजलि श्रीमत् परिज्ञानाश्रमान् गुरून्. इला पाताल नाकस्त पूजित श्री शिवेचितुः चरणाम्बुर्हन्यस्त मनोवाक्काय संभ्रमान् ईश्वरान् वेद वेदांग वेदांत ज्ञानिनां धुरी छात्रवृंद सुखाधारान् भजेशी शंकराश्रमान् उपमा भाव महिमाजित सर्वारि मंडलान् सारस्वत द्विजवरैराराधित पदाम्बुजान् ऊर्जस्वलान् महामोह ग्राह ग्रासैक कर्मणि नमाम्यानंद रूपान् श्री परिज्ञानाश्रमान् गुरून्. एकस्मिन् द्वितीये च ब्रह्मण्याविष्टमानसान् यमाधियोग संपत्ति विराजमान मुनीश्वरान् ऐश्वर्यार्धकिलार्तानां दायकान् करुणानिधीन् इडे योगान् बुद्धि क्रीडान् सत्तान् श्री शंकराश्रमान् ओजस्विनुसुतपसाद् वैताब्दि वडवानलान् स्वाम्रज्य शरणो धौतृं सौमी श्री केशवाश्रमान् औपाधिके कर्मगर्ते मोहित भ्रांत चेतसान् समुद्धरण धौर्यान् वन्दे श्री वामनाश्रमान् अंजसा तमसः पारामनायासेन सर्वदा नृपशन्ययतौमि कृष्णाश्रमयति ईश्वरान्. अहं वन्दे वनुवाग्भ्यां पाण्डुरङ्गाश्रमान् नमुः संस्तवैः पर्या भक्त्या विविधैः भक्तलक्षणैः करकञ्ज भवान् शेषान् वन्दे धर्मधुरन्धरान् आनन्दरूपिण श्रीमत् आनन्दाश्रम सद्गुरून् ख ब्रह्माविष्टहृदयान् द्वैतध्वान्त दिवाकरान् प्रशान्तदान्तोपर्तान् परिज्ञानाश्रमान् नमुः गरिमादिश्यते ईशान् वेदान्तात् निरूपणे संविज्ञानतपोदीप्तान् निगमागम पारगान् संविद्देवी समासक्तान् सत्यन्त पथदर्शकान् सद्यो जातान् नमाम्यत्र शंकराश्रम देशिकान्. भो पराग स्वामीन पराग. आता श्री गुरुपादुका स्तोत्र. श्री गुरुपादुका स्तोत्रम
प्रणम्य सौविन्मार्गस्थानागमज्ञान् महागुरून् प्रायश्चित्तं प्रवक्ष्यामि सर्वतन्त्राविरोधतः प्रमाददोषजमलप्रविलापनकारणम् प्रायश्चित्तं परं सत्यं श्रीगुरोः पादुका स्मृतिः यस्य श्रीपादरजसा रञ्जते मस्तके शिवः रमते सह पार्वत्या तस्य श्रीपादुका स्मृतिः यस्मै सर्वस्वमात्मानमप्येकवृत्तिभक्तितः समर्पयति सच्छिष्यस्तस्य श्रीपादुका स्मृतिः यस्य पादतले सिद्धाः पादाग्रे कुलपर्वताः गुल्फौ नक्षत्रवृन्दानि तस्य श्रीपादुका स्मृतिः आधारे परमाशक्तिर्नाभिचक्रे हृदाग्नयोः योगिनीनां चतुष्षष्टिस्तस्य श्रीपादुका स्मृतिः शुक्लरक्तपदद्वन्द्वं मस्तके यस्य राजते शाम्भवन्तु तयोर्मध्ये तस्य श्रीपादुका स्मृतिः अन्यत् सर्वं सप्रपञ्चं निष्प्रपञ्चा गुरो स्मृतिः तस्मात् श्रीपादुका ध्यानं सर्वपापनिकृन्तनं पालनात् दुरितच्छेदात् कामितार्थप्रपूरणात् पादुका मन्त्रशब्दार्थं विमृशन् मूर्ध्नि पूजयेत् श्रीगुरोः पादुका स्तोत्रं प्रातरुत्थाय यः पठेत् नश्यन्ति सर्वपापानि वह्निना तूलराशिवत् काशीक्षेत्रनिवासस्तव चरणजलं जाह्नवी श्रीगुरो नः साक्षात् विश्वेश्वरो नस्तव वचनतया तारका ब्रह्मबोधे त्वच्छ्रीपादाङ्किता भूरिह भवति गया त्वत्प्रसङ्गः प्रयागः त्वत्तोऽन्यतीर्थदेवः क्वचिदपि च वयन् न प्रतीमः पृथिव्याम्। श्री परिज्ञानाश्रम त्रयोदशी आनन्दाश्रम शिष्याग्रं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणौ वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं श्रीविद्योपासनो ध्याने मायूरं विभ्रमं सदा यश्चक्रे तन्नमो नित्यं परिज्ञानाश्रमं गुरुं बाल्ये दीपनमस्कारे यस्य वैराग्यधीशिका जज्वालतं सदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं शिष्यान्तशोधने यद्वत् तद्वद्यन्त्रालिशोधने कौतुकं यस्य तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं भवरोगहरो यो भूत् शिवयोगपरो निशं तं वन्दे सिद्धिसम्पन्नं परिज्ञानाश्रमं गुरुं शुनि चैव समदृष्टा ज्ञानी जागमदृष्टये आसीद्यस्तन्नमोहार्दं परिज्ञानाश्रमं गुरुं सारस्वतजनप्रीतः सारस्वतसमर्चकः य आसीत् तं मुदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं विद्यावृद्धस्तपो वृद्धो वयो वृद्धाश्रयो बभौ यः कारुण्येन तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं योऽनुकर्तुं विभुञ्चक्रे विश्ववस्त्वालयङ्करं वस्त्वागारन्नुमस्तं श्री परिज्ञानाश्रमं गुरुं निर्मिमे निर्ममेन्द्रो यस्तवान् वेदान्तवासितान् गीतासक्तन्नुमस्तं श्री परिज्ञानाश्रमं गुरुं कैवल्यसन्निकर्षत्वे तथाहङ्ग्रहचिन्तने यस्यासीदृदयं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं भक्तचेतो रथाध्यक्षो रथयात्रां महेशितुः यश्चक्रे तन्नमोजस्रं
परिज्ञानाश्रमं गुरुं दुर्गन्निर्माय दुर्गायै स्वसर्गं योररोदतम् अपवर्गपदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् अपवर्गप्रदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं श्री श्री परिज्ञानाश्रमयतीश्वराणां तुर्याश्रमालङ्कृतिरूपकाणां स्तोत्रं पठेद्यः प्रयतः प्रणम्रः प्राप्नोति पूर्णां करुणां गुरूणाम्. आता हांव बाकी सगळ्यांके विनंती करता की तांणी तांगेले ऑडिओ आणि व्हिडिओ चिके बंद करता म्हणून. आणि आता राजगोपाल भट मामाक विनंती करता की तांणी तांगेले उपन्यास सुरू करूयात म्हणून. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री भवानी शंकराय नमः. ओम श्री मात्रे नमः. आजच्या ऑनलाईन कार्यक्रमांतून कोण कोण सहभागी जावन आसत की तांक सर्वांकय म्हगेलो सप्रेम नमस्कार. आज एक अत्यंत पवित्र दिवस. आमगेल गुरु परंपरेंतले आदि गुरु श्रीमद परिज्ञानाश्रम प्रथम हांगल समाराधने दिवस. आज श्री स्वामी समर्थ हांगेली पुण्यतिथी जावन आसा. अशी एक अत्यंत पवित्र दिवसाचेर आम्ही श्रद्धांजली अर्पण करचे खातीर आमगेले आदि गुरूंक हांगा एकत्रित जाल्यांत. माघ शुक्ल सप्तमी रथ सप्तमी ह्या दिसू कोटी तीर्थांतून आमगेले आदि गुरूंगेले आगमन जाल्लें आनी आमगेले म्हालगड्यांक गुरु रुपेण ते प्राप्त जाले. तेमी रथ सप्तमीक गुरु प्राप्ती दिवस म्हणून आमी साजर करतात. आदि गुरु श्रीमद परिज्ञानाश्रम स्वामी केन्ना आयले कोटी तीर्थांतून तांगेले जोडलींतून भगवान शंकर देवागेली एक मूर्ती आशिल्ली. आनी ही मूर्ती आता गोकर्ण बंडीघेरे मठांत आसा. भगवान शंकर देवागेल मूर्ती घेवन ते आयिले आनी आज तांगेले समाराधने दिवस. तेमीत म्हाका दिसलें ते भवानी शंकर देवागेले उगडास करचे खातीर रुद्राध्यायांतुले एक मंत्र घेवया म्हगेले उपन्यासा खातीर म्हणून. तो मंत्र तुम्ही सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी आयकलेलोच. केन्ना जलाभिषेकाक शिरालींतून स्वामी येतात त्या वेळार रुद्राध्याय म्हणून भटमाम सूर करतात. कार्लांतून केन्ना परिज्ञानाश्रम स्वाम्यांगेले समाधी स्थानांतून प्रवेश करतात आमगेले स्वामी. त्या वेळार भटमामू रुद्राभिषेका मंत्र म्हणून सूर करतात आणि तुम्ही हो मंत्र ऐकून आसका. ओम नमस्ते अस्तु भगवन् श्री विश्वेश्वराय महादेवाय त्रयंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमो नमः. ओम. अशें आसा हो मंत्र. ह्या मंत्रांतून त्या भवानी शंकर देवा गेले त्या रुद्रा गेले 10 लक्षणं सांगितली आसत. ती 10 लक्षणं आम्ही समजून घेवचे प्रयास करता. त्या वेळार केन्ना जलाभिषेका वेळार आम्ही ऐकतात अथवा कार्लांतून ऐकतात. ऐकता आसतना तो अर्थ आमगेल मनांतून पूर्ण जावच्याक अनुकूल जाता. नमस्ते अस्तु भगवन. हे भगवन, हे देवा, ते तुका नमः नमस्कारू मगला अस्तु असो. नमस्ते अस्तु भगवन, तुका नमस्कार असो. तू देव जावन आस, भगवान जावन आस.
आता भगवान म्हणून सांगलें ते भगवानागे लक्षण कसलें देव कशें आसा भगवान दशलक्षण आहा म्हणून सांगलें देवाक 10 लक्षण आसा ती हांगा ही 10 लक्षण ह्या मंत्रांतून आमकां सांगिल्ली आसा ती ते आमी केन्ना आमी समजून घेता ती त्या वेळार भगवान जावन आसा यथार्थ जावन तो भगवानूची अशी आमकां एक खंडित जाता एक रियलायझेशन जाता अनुभव जाता नमस्ते अस्तु भगवन पहिले लक्षण कसलें विश्वेश्वराय विश्वासू ईश्वर जावन आसता कोण आस्तिक जावन आसता ती तांकां प्रथम जावन तांकां हे अवश्य आसा की तांणी स्वीकार करता देवागेलें अस्तित्व देव आसा हे अस्तित्व तागेलें स्वीकार करचें हे साधक हागेलें अथवा एक आस्तिक हागेलें प्रथम लक्षण जावन आसा कोण नास्तिक आसा ती तांगे लक्षण कसलें भगवद्गीतेंतून 16 अध्यायांतून असुरांगे लक्षण दिलेलें आसा ती आनी हे असुर नास्तिक आनी असुर म्हळ्यार कोण असत्यम अप्रतिष्ठंच जगदाहुरनीश्वरम नास्तिक कल म्हणटा असुर कल म्हणटा हे जे जग आसा ताका सत्याची प्रतिष्ठा ना ताका सत्य स्वरूप जावन आशिल्लें त्या देवागेल आधार ना असत्यम अप्रतिष्ठम च प्रतिष्ठा फाउंडेशन आधारू सत्य स्वरूप जावन आशिल्लो कोण तो सत्यनारायण देव तागेल आधार ना आनी तें जग कशें आसा अनीश्वरम ईश्वर ना कशी अणु परमाणु सगळे आदळणी एकमेकांक कोइन्सिडेंस म्हणके हे जग निर्माण जालें हे जगा मागशी एकलो क्रिएटर म्हूण आसा ते स्वीकार करना ती हे नास्तिक जाल्यार आस्तिकागे लक्षण कसलें देव आसा हे स्वीकार करता विश्वेश्वराय देव आसा आता विश्वेश्वर म्हळ्यार हो प्रथम हे जे नाव आसा लक्षण आसा आनी मस्त स्वारस्य पूर्ण जावन आसा हें नाव 3 नमुन्याचेर हेजो अर्थ करूं जाता स्थूल आनी चिक्क सूक्ष्म आनी अत्यंत सूक्ष्म आमी जरी द्वैत संप्रदाय कोण अनुयायी जावन आसा ती तांकां वचून जरी निमगेलें विश्वेश्वर म्हळ्यार शब्द अर्थ कसलो तर ती म्हणटाली विश्वस्य ईश्वरः विश्वेश्वरः षष्ठी विभक्ती विश्वाचो ईश्वर जावन आसा कोण की तो विश्वेश्वर ताका आमी विश्वंभर म्हणटा ती विश्वनाथ म्हणटा ती जगन्नाथ म्हणटा ती तो विश्वेश्वर विश्वस्य ईश्वरः विश्व हांगा आसा देव थंय आसा हो संबंध जो आसा हो एक्सटर्नल रिलेशन हेंचे संबंध देव आनी विश्व इट इज एक्सटर्नल हांव हांगा देव थंय म्हणके विशिष्ट अद्वैत संप्रदायाचे अनुयायी कोण आसा ते रामानुजाचार्यां गेले तांच लागीं आमी वचून निमगेले विश्वेश्वराय नमः विश्वेश्वर म्हळ्यार अर्थ कसलो ते म्हणटले विश्वे ईश्वरः विश्वेश्वरः विश्वान तूं अंतर्यामी जावन कोण आसा की तो विश्वेश्वर प्रथम जे तो अर्थ आमी पळयला विश्वस्य ईश्वरः विश्वाचो ईश्वर बाह्य संबंध एक्सटर्नल रिलेशनशिप हांगा विश्वे ईश्वरः विश्वान तूं तो अंतर्यामी जावन बसला ताका नमस्कार विश्वे ईश्वरः आमी आदि शंकराचार्यां गेले अनुयायी जावन आसा ती शांकर संप्रदाय तांकां जरी निमगेले विश्वेश्वर म्हळ्यार शब्द अर्थ कसलो तर शंकराचार्य म्हणटले विश्वमेव ईश्वरः हो विश्वच ईश्वर जावन आसा द वर्ल्ड इज अ मिसरिडींग ऑफ गॉड म्हणून स्वामी विवेकानंद म्हणटा ती खंयच्याक आमी वर्ल्ड म्हणटा ते इट इज अ मिसरिडींग बद पळयल्यार तो देवची तो विश्व विश्वमेव ईश्वरः हांगा रिलेशनशिप कल जालें द रिलेशन ऑफ आयडेंटिटी सो वी मूव फ्रॉम द एक्सटर्नल रिलेशनशिप टू द इंटरनल रिलेशनशिप
and to the relationship of identity विश्वची. विष्णू सहस्रनामांतून पहिलं नाव कसलं? हांव प्रति दिस विष्णू सहस्रनामाचेर पठयत आसतना तुमकां विश्वम विष्णुर्वषट्कारः, पयली नावाची विष्णू गेले विश्वम. 1000 नामांतून पयली नाव कसलें? विश्वम विष्णू. हे विश्वची विष्णू स्वरूप जावन आसा तेमी विश्वेश्वराय, त्या विश्वेश्वराक नमस्कार. भगवान नमस्ते अस्तु भगवन, हे भगवान तुका नमस्कार. आणि तू कशें आसा? विश्वेश्वर जावन आसा. आणि हे विश्वेश्वर हा शब्द आसा हे 3 स्तरारे हांव जे अर्थ सांगिल्ले आसा ते हे 3 अर्थ आमी समजून घेवंक. त्या वेळार आमी खरी दृश्टीने आस्तिक म्हणून घेता ती. दुसरें लक्षण महादेवाय, देव आसा ती. देव म्हण कोणा म्हणटा ती? द्योतनाथ देव. कोण प्रकाशित करता तो देव. आणि प्रत्येक निसर्गांतून प्रकृतींतून अनंत शक्ती ज्यो आसा ती त्या प्रत्येक शक्तीची मागची एक अधिदेवता आसा. अग्नी उज्जा अग्निदेवता आसा. वायू देवता, पावसू वरुण देवता, यमू मृत्यू देवता, अशी अनेक प्रपंचांतून देवा गेले हे क्रिएशन सृष्टींतून अनंत शक्ती ज्यो आसा ती प्रत्येक शक्तीची मागची एक देवता आसा, एक देव आसा. तो हे सर्व देवांचेर कोण आढळीत करता? तो महादेव. सर्व देवांपैकी व्हड देव महान जावन आशिल्लो भगवान शंकर देव. आम्ही शैव संप्रदायांतून, स्मार्त संप्रदायांतून, आमगेल स्मार्त भागवत संप्रदाय आम्ही शिवागेल आराधन करता ते वैष्णव विष्णू. ती विष्णूक विश्वेश्वर म्हणते तर आम्ही शिवाक विश्वेश्वर म्हणचे. गणपती गेल जे आसा ती गणपतीक. इष्टदेव कोण आसा? तो विश्वेश्वर. तो विश्वेश्वराय. तदनंतर हे महादेवाय, सर्व देवांपैकी श्रेष्ठ कोण आसा? तो महादेव. आता महान म्हणकल खातीर म्हणटा ती हे सर्व जे देव आसा ती हे सर्व देव त्या देवाने खंयची एक सांगून दिलेलं आसा, एक ब्लू प्रिंट अथवा टेम्पलेट म्हणटा ती एक जे दिलेलं आसा ताका अनुसरून ताजे प्रकार ती कार्य करता आसा ती अनादी काल दवरून. फुडें कशी कृतयुगांत आशिल्ली की तशीच अग्नी आतां आसा, तशीच वायू आतां आसा. सर्व ते देवान सांगिल्लें म्हणकेच करता आसा ती. तेमी तो महादेव जावन आसा. तैत्तिरीय उपनिषदांतून सांगल्या भीषास्माद वातः पवते, वातः पवते, वायू प्रवहित जावन आसा. इतली मेती भीषास्माद हागेल भय आशिल्ली मेती. हो आमगेल साहेब म्हणके तागेल आज्ञा आमी परिपालन करता. त्या खातीर जावन वायू कशकी सांगिल्लें आसा अनादी काला पासून तशीच वायू प्रवहित जाता आसा. अग्नी आपणागेल काम करता आसा. अग्नी ऊर्ध्वमुखी जावन आसा. आमी एक कॅन्डल जरी जळोवन आमी उलटी दवरले द फ्लेम गोस अपवर्ड्स. दॅट इज द स्वभाव ऑफ अग्नी अनादी काल दवरून. तशीच सूर्योदय जाता. तैत्तिरीय उपनिषदान सांगल्या भीषा उदयती सूर्य. देवा गेले एक भय आशिल्ली मिती सूर्य आपणा गेले उदय प्रतिदीस करता आसा. वेदांत सांगल्या सूर्य चंद्रमसौ धाता यथा पूर्वम अकल्पयत. यथा पूर्वम मागशी कशकी ताणे एक सांग एक दिल्लेलें आसा, एक गाईडलाईन दिल्लेलें आसा. ताजे प्रकार सूर्य चंद्र आपणा गेले कक्षेंतून आपणा गेले ऑर्बिटांतूं अजुनूय चलता आसा ती. सो ह्या खातीर जावन महादेवाय म्हूण सांगल्या. सगळ्या देवांक तांणी कल कोरका. तांगेलें सूत्र संचालन कोण की करता आसा, रिमोट कंट्रोल जावन कोण की करता आसा
ता देव महादेवाय विश्वेश्वराय महादेवाय त्रयंबकाय तीन दोळे अंबक म्हळ दोळे तीन दोळे भवानी शंकर देवाक तीन दोळे ओम सोम सूर्य अग्निलोचनाय नमः देवागेल ईश्वरागेल 108 नाम जे आसा ती अष्टोत्तर शतनामावळी भवानी शंकर देवागेले तांतू एक नाम कसले ओम सोम सूर्याग्नि लोचनाय नमः लोचन म्हळ दोळ सोम म्हळ चंद्र सूर्य आणि अग्नी हे तीन दोळे आशिल्ल्याक नमस्कारू हांगा हे तीन दोळे म्हण हे जे वर्णन केलेले आसा हाजी मागशी एक अंतरार्थ आसा गूढ अर्थ आसा तो आम्ही समजून घेवंक हे तीन आमकां भाशे दृश्टीने ते आमगेले साक्षी स्वरूप जावन आसा ती सूर्य आमगेले साक्षी स्वरूप जावन आसा सूर्य केन्ना ना चंद्र सूर्य चंद्र ना म्हणले की अग्नी हे आमगेले विटनेस साक्षी स्वरूप जावन आसा ती जाल्यार अंतरार्थ कसलो देव आमगेले विचार थॉट उच्चार स्पीच आणि आचार डीड्स हे तिन्हीकय थॉट स्पीच अँड डीड विचार उच्चार आचार हे तिन्हीकय तो साक्षी जावन आसा तो विटनेस जावन आसा तो पळयतस कशी पळयतस तो सूर्य सूर्य बुद्धीच अधिदेवता जावन आसा त्या खातीर जावन आमी धियो यो न प्रचोदयात म्हणून गायत्री मंत्रांतून देवा बरी बुद्धी दी म्हणून प्रार्थना करता ते सविताक सविता अर्थात सूर्य सूर्य बुद्धीच अधिदेवता जावन आसा आणि बुद्धी आमकां विचार आमगेले विचार हे बुद्धीन जावन निष्पन्न जाता तेमी ती सूर्य साक्षी जावन आसा आमगेले विचार बिकॉज आमगेले बुद्धीच अधिदेवता जावन तो आसा देन कम्स उच्चार आमी उलयता ती आमगेली वाणी हाची अधिदेवता कोण अग्नी न्यासांतू न्यास हो शब्द तुम्ही ऐकून आसका मंत्र दिलता वेळी स्वामी न्यास दिता ती महान्यास म्हण आसा व्हड न्यास ते न्यासांत कल सांगल्या अग्नि ही वाक भूत्वा मुखम प्राविशत अग्नि वाणी जावन मुखांतू मनुष्या गेल मुख तांतू ताने प्रवेश केल खंय आता हाजे मागशी कितले वैज्ञानिक रहस्य आसा तुम्ही पळया ती अग्नि तोंडांतू ताणे प्रवेश केलो वाणी रूपाने आता हाजे मागशी एक सायंटिफिक एक विचार केन्ना एक मनुष्या गेले अंतिम क्षण येता जीवच वेळ येता प्राणोत्क्रमण जावची वेळ येता इज अबाउट टू पास अवे आंग एक थंड जाता वता त्या वेळार इन द सेम प्रोपोर्शन तेच अनुपातांतू तागेले वाचा तागेले वाणी तागेले उलोवची शक्ती कमी जाता कितलं शरीर थंड पडता वता की तितलं तागेले उलोवची शक्ती कमी जाता आणि केन्ना संपूर्ण शरीर थंड जाता ताका उलोवचें जायना दॅट इज अग्नी आमगेल्या शरिरांतून केन्ना ती हुनसाणी आसा तें अग्नी तत्व केन्ना आमगेल्या शरिरांत आसा तेन्ना थंय आमगेली वाणी आमकां उलोवचें जाता तेमी ती ओम सोम सूर्याग्नि लोचनाय नमः तांतू अग्नी जी आसा ती अग्नी आमगेले उच्चार आवर एक्सप्रेशन आमगेली वाणी आमी शब्द कल वापरता ती ताजे साक्षीभूत जावन आसा विचार जाले उच्चार जाले आतां आचार आचार म्हळ्यार हांव कल करता एक्शन्स ताजी साक्षी कोण चंद्र चंद्रमा मनसो जातः पुरुष सुक्तान सांगल्या विराट पुरुषा गेले मनांत हांव चंद्र येईल खंय चंद्र मनाचे प्रतीक जावन आसा आणि प्रत्येक कार्याची मागशी कोण आसा चंद्र मन आसा दोळ पळयता केन्ना पळयता केन्ना मन सांगता दोळ्याक पळय
सगळं दोळ पळयता. केन्ना मन सांगता कानाक आयक, सगळं कान आयकता. प्रत्येक इंद्रिय, आता तू अमुक्याकडे वच म्हण केन्ना मन सांगता, आम्ही थंय पायान वता. ती ज्ञानेंद्रिय जावं, कर्मेंद्रिय जावं, हाजी कर्तृत्व कोणा लागेस? मना लागेस. मन सांगता त्या प्रकार त्या मनाची अनुज्ञा आचरणात हाडता ते इंद्रिय. त्यामुळे आचार, ऍक्शन, डीड हाज विटनेस जावन आसता चंद्रू. त्यामुळे ओम सोम सूर्याग्निलोचनाय नमः आणि हांगा ओम त्रयंबकाय नमः तीन दोळे म्हण हांग सांगिल्लो अर्थ देव पळयत आसता. वी आर ऑलवेज अंडर द CCTV ऑफ गॉड, अथवा रेडार म्हणटा ती देवाक ताजेर आमी आसा ती रेडार आसा ती. आमी कोणाकय आमी फसोवचे जाता, कोणाकय आमी वी कॅन हुडविंक, बट आवर कनिंग डजंट गो अप टू गॉड. देव आणि गुरु हांतलागे आमगेल कनिंग, आमगेल चालाकी हें चलना. इता म्हळ्यार ती साक्षी जावन आसा ती, पळयता आसा ती. दे आर विटनेस टू अवर थॉट, अवर स्पीच अँड अवर डीड्स. हो अर्थ आमकां दिता ओम त्रयंबकाय नमः, ओम विश्वेश्वराय नमः, महादेवाय नमः, त्रयंबकाय नमः. फोर्थ लक्षण त्रिपुरांतकाय. तिनी असुर आशिल्ले खंय, ते तिनी असुर त्रिपुर, पुर म्हळ्यार सिटी, तिनी नगर, तिनी सिटीज बांधून घेवन अंतरिक्षांतून देव लोकांक आणि मनुष्य लोकांक सगळ्यांक त्रास दित आशिल्ले, पीड दित आशिल्ले खंय. आणि ह्या तीन असुरांक देवाने, भवानी शंकर देवाने नाश केले. हे शिवपुराण इत्यादी पुराणांतून सांगिल्ले आसा. आता हो पौराणिक अर्थ जाला. त्याला प्रत्येक नावा मागची एक आध्यात्मिक अर्थ आसा, अंतरार्थ आसा. त्रिपुरांतकाय म्हणून शब्दाच अंतरार्थ कसला? आता खंयचे तीन असुरांक मारले, दॅट इज ओके, बट हाऊ इज इट रेलेव्हंट टू मी हियर अँड नाव? म्हाका ताजी कसलो ह्या संदर्भांत म्हाका उपदेश कल मेळटा, संदेश कल मेळटा. तो अंतरार्थ आमी पळोवंक. तिनी पुरांत आत्म निवास करता आसा. आत्म, हांव आत्म, तुम्ही सगळे आत्माचे. तिनी पूर म्हणा कसलें? ग्रॉस फिजिकल बॉडी, स्थूल शरीर, सटल ऍस्ट्रल बॉडी, सूक्ष्म शरीर, अँड तिसरं शरीर द कॉझल बॉडी, कारण शरीर. ह्या तीन शरीरांत म्हण तीन पिल्लो कवर्स म्हण काय तीन ह्या शरीरांत तो आत्मा आसा. आणि केन्ना आमी आमगेल केन्ना प्राणोत्क्रमण जाता, जीव उड्डून वता, त्या वेळार स्थूल शरीराक आमी हांगा सोडटा. ते सूक्ष्म आणि कारण घेवन पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम अशी आमगेल जाता. सो अशी आमगेले हे तीन पूर जे आसा, जो पर्यंत म्हाका मोक्ष मेळना, मुक्ती मेळना, हे आवर्तन जे चलतं आसा, पुनरपि जननम पुनरपि मरणम, तांत जो पर्यंत म्हाका सुटक मेळना, तो पर्यंत ही तीन पुरा, त्रिपुरा. व्हॉट आर द त्रिपुरास? द थ्री सिटीज. व्हॉट आर द थ्री सिटीज? ग्रॉस फिजिकल बॉडी, सटल ऍस्ट्रल बॉडी अँड द कॉझल बॉडी. ही आसा तिची. केन्ना मोक्ष प्राप्त जाता त्या वेळार आय रिमेन ओनली एज आत्मन, प्युअर आत्मन, अनट्रॅमल्ड बाय दिस थ्री शीट्स. ही तीन कवच ही पुरा सुटता त्रिपुरांतकाय. केन्ना तागेलो अनुग्रह जाता, मोक्ष प्राप्त जाता, त्या वेळार स्थूल शरीर पडताचे टाइम गोत आसा. केन्ना मनुष्य मरता त्या वेळ पडता. बाकीची दोन वरलेली तिवय आमी सोण सोडता. ती त्रिपुरांतकाय. त्रिकाग्नी कालाय. एक एक नावांत कितले अर्थ भरलेलो आसा. त्रिकाग्नी कालाय. तीन अग्नी ज्यो आसा
त्या तिन्ही अग्नींक तो काल जावन आसा. काल अर्थात तो यमा म्हणके नाश करतल जावन आसा तिन्ही अग्न्यांक. आणि ह्या तिन्ही अग्नी प्रत्येक जीवाक लास्त असती, भासत असती. व्हॉट आर दोज 3 अग्नी? ताकाच आमी तापत्रय म्हणतात. 3 नमुन्याचे आमकां ताप येत असता. आदि भौतिक ताप, आध्यात्मिक ताप आणि आदि दैविक ताप. तापत्रय 3 नमुन्याचेर आमकां ताप, आमकां पीडा, त्रास जात अस, लास्त अस. व्हॉट इज आदि भौतिक ताप? भायर खंयचे नमुन्याचे एक अव्यवस्था, अराजकता चाचमी जावन आमकां जो त्रास जाता, अनानुकूलता जाता, पीड जाता, कष्ट जाता, दॅट इज आदि भौतिक ताप. बस स्ट्रायक आस, ऑटो स्ट्रायक आस, अथवा इलेक्ट्रिसिटी शटडाऊन आस, अथवा म्युनिसिपल स्ट्रायक आमी ती उद्दायना हाजी, अथवा कन्सर्वेन्सी स्टाफ गार्बेज क्लीन करतले त्या हाजी रजेर आसती. हे जे बाह्य कारण आमी ते आमकां जो त्रास जाता, दॅट इज आदि भौतिक ताप. सेकंड वन, and this is external. Second one internal, आध्यात्मिक. मागल शारीरिक अस्वस्थ हांव जावन आस पर दिसना शारीरिक दृष्टीने, ताका व्याधी म्हणटा ती. मानसिक तेव्हाय मगलची की बिघडल्या, ताका आधी म्हणटा ती. टेन्शन, भय, एंग्जायटी इत्यादी इत्यादी. सो आदि व्याधी, दिस इज आध्यात्मिक ताप झाला. And then the third one is आदि दैविक ताप. ताजेर आमकां नियंत्रण ना. It is beyond our control. हुंवार आयलो, सुनामी, अथवा स्टॉर्म, टॉर्नेडो, हरिकेन, वॉल्केनो, अर्थक्वेक, हे आमगेल हातान ना. आमकां नियंत्रण करूं जायना. बियॉन्ड अवर कंट्रोल, सुपर नॅचरल. आदि दैविक हाजमी जावन आमकां जो त्रास जाता, दॅट इज आदि दैविक ताप. तापत्रय म्हणटा ती. हे 3 नमुने ताप म्हळ्यार 3 अग्न्य आमकां लास्त आसती, आमकां आमी भाजून वत आसती. जाल्यार देवागेलो अनुग्रह केन्ना जाता त्या वेळार आदि भौतिक आसो, आध्यात्मिक आसो, आदि दैविक आसो, आय गेट द कॅपॅसिटी टू टेक ऑल ऑफ देम इन माय स्ट्राइड. हांव हे खंयचेय तापाक म्हाका स्पर्श करूं दिना. I remain distinct from all these tapatraya because I am anchored in that realization. Chidananda Rupa Shivoham Shivoham. हांव देवागेलो अंश जावन आसा. हे पुरा येता वता आगमा पायिनो अनित्याह तान तितिक्षस्व भारत म्हूण अर्जुनाक कृष्णान सांगेल म्हणके. हे येता आनी वता. आदि भौतिक आसा, चिक्की कलय जाले, आय लूज माय बॅलन्स ऑफ मायंड. फडफड्यांचे सूर करचें, कोप्प सूर करचें, इरिटेट जावचें, उद्विग्न जावचें. नो, दीज आर सिम्पटम्स ऑफ इम्बॅलन्स ऑफ मायंड. ना, केन्ना हांव देवा लागीं लागीं वता, केन्ना हांव गुरु शक्ती लागीं लागीं वता. वॉट हॅपन्स? द नियरर आय एम टू गॉड, द नियरर आय एम टू गुरु, द फार्दर रन अवे ऑल दिस तापत्रय. जर तू तापत्रय जायनात म्हण न्हय, ही जी भायर सांगिल्ली आसा हांवें आदि भौतिक इत्यादी, ही घटना जायना म्हण न्हय, ती जाता ते जाल्यार तांगेल स्पर्श, तांगेल आघात मज्जेर जायना अशें हांव जागरूक जावन आसा, जागृत जावन आसा. बिकॉज आय नो माय ट्रू आयडेंटिटी. आय नो हू एम आय. हांव हें न्हय, ही पुरो उपाधी, ही पुरो कंडिशनिंग एजंट्स म्हणटात वेदांतांतून. हांव न्हय ही. हा बैल मुजे मार म्हणके हांव खंयची न्हय की ते हांव म्हण आवाहन करून घेवन मग उंचारी पांघरून घेवन हांव केल्ले वळवळ्यांका. आय एम नॉट ऑल ऑफ दीस. नेती नेती, नॉट दीस, नॉट दीस. ही आमकां एक दृष्टी, हो अनुग्रह, हो आशीर्वाद गुरु दिता, भगवान शंकर देव दिता. तेमी त्रिकाग्नी कालाय, तदनंतर कालाग्नी रुद्राय.
काल म्हळ्यार जो अग्नी आसा त्या अग्नी मी ती रुत म्हळ्यार सोरो दुःख जे म्हाका जाता तें तो द्रावयती रुत द्रावयती इति रुद्रः. रुद्र म्हळ्यार शब्द तो अर्थ कसलो मस्त अर्थ आसा ती. एक अर्थ कसलो रुत सोरो द्रावयती पूर्ण वच अशी करता. रुत द्रावयती इति रुद्रः. खंयचे दुःख कालाग्नि रुद्राय. काल time is a great tormentor. We are all laboring under the tyranny of time. Time जे आसा आमकां त्रास दिता आसा आनी आमी मात्र नाही मृग पक्षी प्रत्येक एक गुलाबी फूल आज सकाळी पळयलें कितले गोमटे आशिल्ले तें गुलाबी फूल. तें फूल दोनपारां वताक चिकबावन वता सांजे आनी चिकबावन वता. आज सकाळी पळयतना तें फूल ना. कल जालें काल अग्नी. टाइम जे आसा ते काल अग्नी आनी भाजून वता तें फूल. सानपणींत आमी कशी आशिल्ली आमगेले युवा अवस्थांत आमी कशी आसा ती आनी आतां कशी आसा ती. अंगम गलितम फलितम तुंडम दशन विहीनम अंगम गलितम फलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम. शंकराचार्य भजगोविंदान म्हणटा ती. दांत पडल्या केस दम जाल्ल्या ती आमी बळबळयता वता ती. हो प्रताप कोणा गेलो कालाग्नि रुद्राय. टाइम इज अ ग्रेट टायरंट टिरेनी. आमी सगळे तागेल अंडर आसा ती. जाल्यार भवानी शंकर देवागेलो अनुग्रह कोणूय आसा आमगेलो इश्टदेव ते इश्टदेवागेलो अनुग्रह आमचेर केन्ना जाता. गुरु परंपरेगेलो अनुग्रह आमचेर केन्ना जाता. गुरूंगेलो अनुग्रह आमचेर केन्ना जाता. त्या वेळार टाइम बी नॉट प्राऊड म्हणून आमकां साध्य जाता. खंयचेय परिस्थिती यावं आमी ताका तोंड दिवच्याक आमी समर्थ जाता ती. इंग्लिशांत टेन्सस म्हणटा ती. पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स आनी फ्युचर टेन्स. तीन टेन्स. आतां पळयात विंगडकलोय शब्द मेळ्ळी बाबा त्या ग्रामेरियनाक. ही हॅज पुट द वर्ड टेन्स. टेन्शन कम्स आउट ऑफ टेन्स. पास्ट टेन्स पास्ट भूतकालांतूय म्हाका टेन्शन आशिल्लें. वर्तमान कालांतूय म्हाका टेन्शन आसा. भविष्य कालांतूय म्हाका टेन्शन. टेन्शन 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 इन ऑल द थ्री भूत वर्तमान भविष्य हो खेळ काला गेलो. कालाग्नि रुद्राय. जाल्यार केन्ना भवानी शंकर देवा गेले इष्टदेव मगल कोण तागेलो अनुग्रह म्हजेर जाता. हे काला मिती जे रुत सोरो उत्पन्न जाता द्रावयते ते हुळून वचश तो करता. जर तूं खंयचेय परिस्थितींत तूं केन्नाय हांव हसनमुखी जावन आसता प्रसन्न जावन आसता. जे कांय जाता देवा हो तुगेल प्रसाद म्हूण त्या सकारात्मक दृश्टीने हांव घेता. हांव प्रत्येक मगल उपन्यासांत एक सांगता आनी आतांय सांगता आसा. केन्ना खंयची एक घटना खंयची एक परिस्थिती खंयचे एक पदरांत पडता ते आमी प्रसाद रुपेण केन्ना स्वीकार करूंक आमी समर्थ जाता की त्या वेळार आमी दुःखांतान उत्तीर्ण जाता. ती खंयचेय जावं तो प्रसाद ताण दिला तो. आता एक चेडडाक आवस मारता आनी कोणके वाटेर वतले येवन मारता फरक आस की ना. ते चेडडाक आवसून मारल्यार ते चेडू मग अम्मान म्हाका मारलें. ते मारलें जे आसा तो पेट्ट जो आसा ते पेट्टान तो एक मातृत्वाचे साक्षात्कार करता ते चेडू. तशीच कसकस येता देवा तू मगल सत्व परीक्ष करता आसा अग्नि परीक्ष करता आसा. अग्नि परीक्षा गुरु महिमा म्हणके आमी ते स्वीकार करचो. हांव केन्नाय मगल उपन्यासान सांगता प्रसाद आमकां येता मठांत हांव न्हू शांतादुर्गा कवळे अथवा मंगेशी अथवा विठ्ठल देवस्थानांत प्रसाद येता. तो प्रसाद आमी ग्रहण करतना आमगे दृष्टी कशी आसता. तो गांध
चूर जो आसा गंधा कुडक जो आसा तो सुकून बसून असो भाव आसा, फुलां पाकळ्यो भावन वचून असो भाव आसा म्हण हांव उड्डाय तुवें ना म्हाका प्रसाद म्हणल्यार रे ते लवलवी तकतकी अशें फुलांची जाय, फुलां पाकळीची जाय आनी व्हडलें गांध जाय अशें हांव म्हणा. तो प्रसाद आयला मंगेश तावनो, शांतादुर्ग तावनो, शिराली तावनो म्हण हांव सकारात्मक दृश्टीन घेता. हांव वेस्ट पेपर बास्केटांत घालना. दॅट शूड बी अवर अप्रोच टू द हॅपनिंग्स इन अवर लायफ. डे टू डे लायफ, प्रति दिसू जे कांय जाता हे दृश्टीन घेवचें की तूं दिता असं अँड आय विल नॉट डिसअपॉइंट यू. हांव केन्ना कोपता, यू विल बी डिसअपॉइंटेड, अयो हो मगल कसलो भक्त म्हूण. आय वॉन्ट डिसअपॉइंट यू, आय विल एक्सेप्ट स्मायलिंगली. ही दृश्टी आमकां केन्ना येता तवळ कालाग्नी रुद्राय तागेल अनुग्रह आमचेर जालें म्हणून आमकां लेखा. कालाग्नी रुद्राय नीलकंठाय. नेक्स्ट लक्षण, देवाक नीलकंठो तागेले कंठ हे मात्र नीळ जावन आसा, ब्लू जावन आसा. तागेल बाकी शरीर गौरवर्ण जावन आसा. तेमी ताका कर्पूर गौरम करुणावतारम म्हणटा. ते कर्पूर म्हणजे गौर जावन आसता. ओनली कंठ प्रदेश मात्र निळे जावन आसा. कल खातीर ताणें विषप्राशन केलें. समुद्र मथन केन्ना जालें त्या वेळार हाला हल विष येता आनी कोणाय तयार ना ते विष घेवच्याक. ते अशी सोडलें आसल्यार तिनी लोक भस्म जावन वचशिल्ले ते विशान. भवानी शंकर देव मुखार येवन ते विषप्राशन करता. जाल्यार कशी करता तो भायर प्रकटय करना अथवा आपणा गेले गळ्या पाशी तोग्गू कंठ कंठ प्रदेशा पाशी तोग्गू सुद्धा वचूक तो दिना. ते विष हांगाची स्तंभित कोण दवरता, हांगाची बंद कोण दवरता. नीलकंठाय. हाजेरी सुभाषितकार गोमटे एक सुभाषित सांगता ती, आम्ही विषप्राशन करता आसता ती कसलं विष कोणेय पण येवन कले नाक जाल्ले एकल्या बद्दल सांगता म्हणले की निंद करता असं कोण की अवाच्य शब्द प्रयोग करता असं कल कल शब्द प्रयोग कोरणे वाणीन तावनो तसले शब्द प्रयोग करता असं कोणागले बद्दल वाईट उलयता असं हे आम्ही ऐकूनचे म्हणा हे विषप्राशन हे हाला हल तर आम्ही कशी आसका. तो सुभाषितकार सांगता आम्ही नीलकंठा गेलो उगडास करून घेऊया. कशकी नीलकंठाने कशकी भवानी शंकर देवाने त्या विष भायर प्रगट करणे अथवा आपणा गेल गळ्या तोग्गूय घेवन आत्मसात करणे हांगाच कशी ताण दवरलें. तशी कसलेय नमुन्याचे कोणागेलेय बद्दल आम्ही वाईट ऐकल्यार निंदा इत्यादी ऐकल्यार अवाच्य शब्द आम्ही जरी ऐकल्यार ते दुसऱ्यांक सांगता बैसनातले मम कीप मम मौन व्रत धारण करचें आनी हांगाची धारण करचें. नीलकंठा म्हणके आम्ही हांगाचे हे करता कोणाकय सांगचेय न्हय अथवा ताजमीत जावन मगल मन कलुशीत जायशी पॉल्यूट जायशी करचेय न्हय. आय मस्ट नॉट एलो whatever I have heard, slander, calumny, bad words, I should not allow them to pollute my mind, nor should I spread them दुसऱ्यांक हांगाच दवरचें. मज्जरी परिणाम जायना अशें हांव करचें आनी दुसऱ्यांकय सांगना तिले हांगाची नीलकंठा म्हणके आसका म्हूण तो सुभाषितकार सांगता. ओम नमस्ते अस्तु भगवन विश्वेश्वराय महादेवाय त्रयंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय. देव मृत्युंजय जावन आसा. पुराणांत मार्कांडेय इत्यादी काणी आमी ऐकल्या ती जाल्यार मरण पोस्टपोन करयेद मरण येताची जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवम जन्म मृतस्य च. कृष्णाने अर्जुना सांगेल म्हणके कोण उपजला एक नाही एक दीस ताण वच्चे आसा. सो मृत्युंजय हाजो अर्थ आत्माक नाश ना
देव मृत्युंजय जावन आसा इथं म्हळ्यार तो परमात्मा कश की आत्माक नाश ना म्हूण कृष्ण अर्जुनाक सांगता आसा भगवद्गीतेंतून बाकी अध्याय आमी विसरया सुरवेक उपदेशो अर्जुनाक कृष्ण कल दिता आसा अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे शरीराक हनन करू जाता भाजो जाता तिंबोचा जाता लासू जाता इत्यादी इत्यादी कुडकी करू जाता पण आत्माक करू जायना वाय बिकॉज आत्मन इज डेथलेस ही इज मृत्युंजय केन्ना देवागल अंश जावन आशिल्लो हांव तुमी सगळे मृत्युंजय जावन आसता ती इट गोस विदाउट सेईंग गॉड इज मृत्युंजय तो मृत्युंजय येवची ताका मृत्यू ना आता देवागल अनुग्रह मजेरी केन्ना जाता हांगा हांव केन्ना देव म्हणटा तुम्ही गुरु म्हण मनान तुम्ही लेख येद हांव केन्ना गुरु म्हणटा तुम्ही देव बिकॉज देव गुरु शक्ती अनन्य जावन आसा केन्ना ते देवागल अनुग्रह मजेर जाता भवानी शंकर देवागल कोणागेल मूर्ती घेवन आदि गुरु कोणागेल आज समाराधना आमी करता आसा ती तो मृत्युंजय आमकां that realization ditta that we are Mrityunjaya. I accept it on paper that I am Mrityunjaya. I am Mrityunjaya. It is a theory for me. एक theory. एक paper आचेर बरेल ते एक theory जावन आसा. Do I realize that I am Mrityunjaya? No. I do not realize. इंटेलेक्चुअली बौद्धिक दृष्टीने हांव हे स्वीकार करता की हांव मृत्युंजय जावन आसा म्हाका नाश ना बट दॅट रियलायझेशन इज नॉट देर इफ दॅट रियलायझेशन वॉज देर वी वुड नॉट हॅव बिकम आदि व्याधी भयग्रस्त प्रपन्न जनरक्षकान वंदे बद्धांजली श्रीमत परिज्ञानाश्रमान गुरून आमगेल दीप नमस्कार स्तोत्रांतून प्रथम परिज्ञानाश्रम कोणागेला आमी समाराधना आजी करता आसा ती तांगेला आमी आवाहन कश करता ती आदि व्याधी भयग्रस्त प्रपन्न जनरक्षकान प्रपन्न आमी प्रपन्न जाता ती प्रपन्न अर्थात शरणागत प्रपत्ती शरणागती प्रपन्न शरणागत आमी शरणागत केन्ना जाता ती आदिग्रस्त जाता ती व्याधिग्रस्त जाता ती भयग्रस्त जाता ती दिस इज द संसार सिंड्रोम संसार म्हणा कसलें आधी व्याधी आणि भय आधी सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स व्याधी बॉडीली शारीरिक अस्वास्थ्य आणि भय अनेक नमुने भय आमकां त्रास दिता आसता भर्तृहरी तागेल वैराग्य शतकांत म्हणटा सर्वं वस्तु भयान्वितं भुवी नृणाम वैराग्यमेवा भयम ह्या प्रपंचांत प्रत्येक खंयचेय घेतो ताका आवरण करणो आवृत करणो भय आसची भय ना म्हळ्यार केवल वैराग्य सर्वं वस्तु भयान्वितं भुवी नृणाम म्हळ्यार मनुष्यांक वैराग्यमेवा भयम तांतू मात्र भय ना सो आदि व्याधी भयग्रस्त जावन आशिल्ली ती आमी शरणागत जाल्ल्यान ती प्रपन्न जाल्ल्यान ती आनी आमकां रक्षण करता गुरु परंपरा आदि गुरु परिज्ञानाश्रमाक आमी दीप नमस्कार स्तोत्रांत नाव वाय डू वी बिकम आदिग्रस्त व्याधिग्रस्त आणि भयग्रस्त बिकॉज मृत्युंजय म्हळ्यार शब्दाच थियोरिटिकल अर्थ मात्र आमी समजून घेतिल्लो आसा ताचे रियलायझेशन जायनी अनुभूती अनुभव आमकां आयिल ना देवागेलो अनुग्रह म्हळ्यार कसलें गुरूंगेलो अनुग्रह म्हळ्यार कसलें रुद्रागेलो अनुग्रह म्हळ्यार कसलें आय रियलायज हियर एंड नाव इहैव अधुनैव इहैव हांगाची अधुनैव आत्तांची दॅट आय एम मृत्युंजय इंग्लिशान तो डेथ बी नॉट प्राऊड म्हणून एकल्यान बरयल्लें आसा सो वी आर एबल टू स्क्वेअरली फेस डेथ and say, be not proud, because I am beyond your grasp. Mrityunjayaya namaha. Hai realization amka to dit zalmeti takam to Mrityunjayaya namaha म्हणलेलं असं. हा आत्म मृत्युंजय नाही
देव म्हाका मृत्युंजय करता अशें न्हय. प्लीज नोट, दिस इज द अद्वैता अप्रोच. खंयचे ना ते कृतक जावन, if I contrive to do, then Shankaracharya says, Yat kritakam tat anityam. Whatever is contrived, that is temporary, that is transient. So हांव मृत्युंजय जावन आत ना, देवा गलकल की रुद्राभिषेक इत्यादी सेवा मठांतो आणि केलमिती हांव मृत्युंजय जाता, अथवा गुरु परंपरे अनुग्रह मिती हांव मृत्युंजय जाता. आत हांव मृत्यूक शरण अशी न्हय. Here and now, as of now, I am Mrityunjaya only, but I don't have that realization because Majjari, Avidya, Ajnana, Maya, ताजे आवरण पडलेलें आसा. कशकी कांड्याचेरी धूळ बशिल्ली मिती मगल प्रतिबिंब समज दिसना, तशी अविद्या अज्ञाना मिती मृत्युंजय जावन आसून हांव मृत्युंजय न्हय. आय एम ए प्रे टू डेथ. हो आमकां अनुभव जाता. तो तें भय तो काणो ही anchors me in that realization that here and now I am Mrityunjaya. Mrityunjayaya Sarveshwaraya. Next लक्षण सर्वेश्वर. सुरवे आम्ही पळयलें विश्वेश्वर आनी हांगा सर्वेश्वर. फरक कसलो? विश्वास तो ईश्वर होय जाल्यार विश्वांत कोण आसा ते तांगेले अनेक स्तरारी तांगेले जे ऍक्टिव्हिटीज फंक्शनिंग जाता आसा तें कोण पळोवन घेता? हें तोच पळोवन घेता. केवल विश्वास अधिपती म्हूण आमकां वारेर सोडून दिनी. आमकां आमगेले शारिरीक, वाचीक, मानसीक, बौद्धीक आमगेले विंगड 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 स्तरारी आमी करता आसा ती ताजी मागची सूत्र संचालन. He is the inner monitor who is pulling the strings. आता हांव उलयता आसा, who is pulling the strings? सूत्र संचालन कोण करता आसा? ती गुरु शक्ती करता आसा, तो भगवान शंकर करता आसा. तुम्ही ऐकता आसा ते सूत्र संचालन कोण करता आसा? ती गुरु शक्ती करता आसा, तो देव करता आसा. अशी at every step, in every little fluttering of our senses, आमकां जरी ही दृष्टी, this attitude of gratitude जरी आमकां असलें की जे काय आमी आसा ती, जे काय आमी करता ती, whatever I do, whatever I see, whatever I hear, whatever I taste, anything and everything that I do through the media of my senses, that is courtesy God. तागेल मेती म्हूण जरी आमकां एक कृतज्ञतेची भावना आमचे भितरी विकसित जाल्ली, हाजे पशी व्हड अनुष्ठान ना. Today we are using the word anushtana right and left. But this is the highest anushtana, to be ever grateful to God. प्रत्येक क्षणान तूं म्हणके थँक्स गिविंग देवाक. थँक यू गॉड, थँक यू गॉड, थँक यू गॉड. अशी आमगेले 24 तास जरी कृतज्ञता भावनेने व्याप्त जावन आसा, I don't need anything else. So हे आमकां कोण अनुग्रह करता? ओम मृत्युंजयाय नमः, सर्वेश्वराय नमः. तो आमकां सर्वेश्वर तो पूरा. आनी कशी करता तो? रिमोट कंट्रोल वे न्हय. म्हळ्यार देवाक आमचेर कितलेक प्रीती, कितलेक वात्सल्य, कितलेक कारुण्य आसा पळयात. तो खंयकी एक आकाशांत बसून आकाशराय जावन रिमोट कंट्रोल न्हय. हांगाच भितर बसला उपद्रष्टा, हनुमंता, भर्ता, भोक्ता, महेश्वरः. भगवद्गीतेंत उपद्रष्टा, उप समीपे, लागीची भितरी लागी बसून हांगा बसला तो. He is nearer than the nearest. हांगा बसून उपद्रष्टा तो पळयता आसा. भरता मगल भरण करता आसता. भरण अर्थात he is nourishing us, he is fostering me. त्या खातीर आमी त्रयंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम म्हणटा ती. मगल पुष्टिवर्धन तो करता आसा. भरता
आणि तदनंतर भोक्ता, उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता महेश्वर. भोक्ता अर्थात प्रीतीने आम्ही ताका कल अर्पण करता ते पत्रम पुष्पम फलम तोयम. प्रीतीने हे मात्र नाही, कृष्णान कल सांगल्या तुम्ही पत्रम पुष्पम फलम हाडू जायने जाल्यार अड्डिना, तुम्ही कल करतात नाही ते कोरूक शक्ती तो दिता आणि ताण दिल्लेली शक्ती घेऊन तुम्ही जे करता ते त्यान तुक अर्पण, ही कृष्णार्पण दृष्टी बुद्धी घेऊन जरी आम्ही अर्पण केल्या रे भोगता जातो तो. ही एन्जॉयस इट. वॉट एव्हर लिटल थिंग्स वी डू, whatever you do day to day, it may be in the office, it may be in the kitchen, it may be in the factory, it may be anywhere. Whatever we do, howsoever small or trifling it may look superficially, ते जरी आम्ही करताना तू दिलेली शक्ती घेऊन देवा हम हे करता असं, तू दिलेली शक्ती घेऊन कितलं चांग करू जात की त्या दृष्टीने हम करता. योग कर्मसु कौशलम. कशी पुणे फडफशी करून वच्ची नाही आणि घ्या देवा तुक अर्पण नो. शबरीन तशी दिनी बोर रामाक प्रत्येक चिकित्सक दृष्टीने पळोवन कशी दिल्लें तशी देवा अर्पण करचे म्हण कशी पुणे करून फडफशी करून देवा हे तुक कृष्णार्पण नाही. योग कर्मसु कौशलम. कितले गोमटाय रे, कितले उत्तम रीतीने, कितले कुशलता पूर्वक म्हाका करू जात की खंयचेय काम असो पुरो तितले गोमटायेर हांव तें करता. आनी हें करूंक म्हाका शक्ती कोण दिल्ली? तूं दिल्ली. तूं दिल्लेली शक्ती घेवन हांव हें करता. आनी घे त्वदीयम वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये. तूं दिल्लेली वस्तू तुकाच समर्पण करता. अशी आमी केन्ना करता ते देन ही बिकम्स भोक्ता. भोक्ता मीन्स एक्सपिरियन्सर. भोक्ता मीन्स एन्जॉयर. उपद्रष्टा कितले गोमटे शब्द. उपद्रष्टा हांगा आसता, लागीं आसा, सदा सर्वदा राम सन्निध आहे म्हणाले स्वामी समर्थ रामदास स्वामी. हांगा लागीं बसून अनुमंता हांव बरें काम केलें ते अनुमती दिता ती, शाबास म्हणटा ती. हांव कसलो कोरू नजर तें जरी हांव कोरू भायर सरलें म्हाका भितर जावन एक सान स्टील स्मॉल वॉइस ऑफ कॉन्शियन्स, म्हाका भितर जावन एक सान आवाज येता हें कोर नाका, हें बरें न्हय. कोणाकय कळना म्हण तूं करता जाल्यार हें योग्य न्हय, हें कोर नाका म्हण म्हाका चेतावणी आमकां दिता तो. बरें काम आमी केलें अनुमंता शाबास गो अहेड. ग्रीन सिग्नल दिता तो. भरता भोगता. उपद्रष्टा अनुमंता भरता भोगता. He becomes the enjoyer, he becomes the experiencer of whatever I do and offer to him. Maheshwaraha. So Sarveshwaraya Namaha. And tadnantara Sadashivaya Namaha. 10th lakshana. Sadashivaya Namaha. तो शांत जावन असं कशी पार्ट टाइम नाही, सदा सर्वदा केन्नाय तो शांत जावन असं. ओम शिवाय नमः म्हणतात आम्ही. शिव म्हळ्यार शांत. शांतम शिवम अद्वैतम. आणि सदा शिव म्हळ्यार तू सदा सर्वदा तो शांत जावन असं. आणि हाजे संदेश कसलो आमकां हाऊ इज इट रेलेवंट टू मी इन माय लाईफ. तो सदा शिव जावन आशिल्ली मी ती. And insofar as I am a part and parcel of that Sadashiva, it behoves me also to be Sadashiva. हांवें केन्नाय सदाशिव जावन आसका, हांवें केन्नाय शांत जावन आसका, हांवें केन्नाय समदर्शन समदृश्टी घेवन आसका. जे कांय येता असं चिक्की कलकी जाल्लें, अपसेट जालो, बॅलन्स ऑफ मायंड गेलें, पडपड्यांच्या सूर केलें, रिएक्ट करू सूर केलें, नो. अशी न्हय. तो कशी सदाशिव जावन आस, शांत जावन आस. आनी तागेल अंशु ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः म्हूण 15 अध्याय. तागेल अंश जावन हांव आशिल्ली मी ती. हांवें तशी आसका न्हय, सदाशिव जावन आसका, हांवें शांत जावन आसका. आमगेले आतां परिस्थिती कसली आसा, इट इज व्हेरी ब्रिटल. माजरा बोडावेल दीव म्हणटात न्हय, तशी आसता आमगेली शांती. चिक्की कले एक हें जालें, our shanti goes out of the window. तशी नाही, सदा शांत जावन आसचें. समदृष्टी समदर्शन भगवद्गीता आमकां हेंच सांगता. समत्वम योग उच्यते.
खंयची परिस्थिती चांग वाईट हे दोन्ही तू समत्व दृष्टीने तू स्वीकार करी आणि अशी काय तू समत्व दृष्टीने तू स्वीकार करता यू राईज अबाव देम. कन्याकुमारीन तू विवेकानंद रॉक म्हणस त्या विवेकानंद रॉक त्या रॉकार विवेकानंद स्वामी बोयसून सूर्योदय सूर्योस्तमान हे पुरा निरीक्षण करताले ध्यान करताले. त्या बसला ती रॉकारे आणि तांगल पाय मुळान तू वेव्स येता ती आणि वता ती. तशी सुख दुःख म्हणून ही वेव्स येता ती आणि वता ती. आय मस्ट बी लाईक स्वामी विवेकानंद seated on that rock. That is सदाशिवाय नमः. अप्पय्य दीक्षिताने एक घोमट्यांची एक प्रेयर आणतो ते सदाशिव म्हणून शब्दाचेरी ताणे व्याख्या केलेले असं. अप्पय्य दीक्षित म्हणता मौलौ गंगा शशांकौ करचरण तले शीतलांगा भुजंगाः वामे भागे दयार्द्रा हिमगिरी तनया चंदनम सर्वगात्रम इत्थम शीतम प्रभूतम तव कनकसभा नाथ सोडुम क्व शक्तिः चित्ते निर्वेद तप्ते यदि न भवति ते नित्यवासो मदीये. कितली गोमटे कल्पना कवी कल्पना तू अशी थंड असं कशी ते म्हणतात ते अप्पय्य दीक्षिता. मौलव गंगा शशांक तुगल मस्तकाचेरी गंगा ते वै थंड शशांक चंद्रू तो वै थंड. मौलव गंगा शशांक खर चरण तले शीतलांगा भुजंगा तुगल हाता लागे पाया लागे हांगा थंय कुर्टाक सकड वेस्टान घेऊन कोण असती शीतलांग जावन आशिल तसले सर्प असती. दे आर कोल्ड ब्लडेड एनी क्रिचर्स. शीतल अंग भुजंग कर चरण तले शीतलांगा भुजांगा. आणि तुगल जावे दिका कोण बसल्या वामे भागे दयार्द्रा हिमगिरी तनया. हिमालय पर्वत थंड थंड तागेल धुव त्यामुळे तिवय थंड. शीतला देवी तिगल नाव शीतला देवी थंड असती. वामे भागे दयार्द्रा दयार्द्रा शी इज मॉइस्ट विथ कंपॅशन. वामे भागे दयार्द्रा हिमगिरी तनया चंदनम सर्व गात्रम नॉप्रपुरदला तू चंदन हे थापून घेतल्या तुगल अंगाचेरी. इत्थम सर्वम अशी सगळ थंड 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 असताना तुका हे सहन करूक शक्ती कशा येईल देवा. इत्थम शीतम प्रभूतम तव कनकसभा नाथ सोडूम क्व शक्ती. सोडूम मला सहन करूक क्व फ्रॉम वेर शक्ती तुक शक्ती आयली. अप्पय दीक्षित गमटे कोण म्हणता ते हा म्हाका कळलं तुगल गुट्टू कस म्हूण म्हाका कळलं. तू खंय आस चित्ते निर्वेद तपते. मगल हे चित्त जे आस मगल अंतःकरण जे आस हे हून 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 इट इज लायक एन ओवन. पश्चाताप अनुताप परिताप अनेक मने तापाने तापून वचगल तसलं मगल हे चित्तांतून तू बशील मिती तुका ही थंडसाणी लागना. चित्ते निर्वेद तपते यदि न भवति ते. असली हा मगल हे निर्वेद तप्त जावन आशिल्ल्या. निर्वेद म्हळ्यार पश्चाताप रिपेंटन्स यो यो म्हणून असली ह्या निर्वेद तप्त जावन आशिल मगल अंतःकरणांत तुगल आवास आशिल मिती ही हुणसाणी तुका मेळता. त्यामुळे तुका हे सहन करूक शक्ती मेळता. नाहीतर तू सदाशिव जावन आसा. ओम सदाशिवाय नमः. लास्ट महादेवाय. आता हे महादेव सुरवेक आयल्या आता कडेक आयल्या आणि ही 10 लक्षण खंयचे हांव परत तुमकां रिपीट करता. विश्वेश्वराय महादेवाय त्रयंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय. 10 लक्षण. ही 10 लक्षण समजून घ्या. पशी फूड आहे हा अशी एक औपचारिक दृष्टीने तुक महादेव म्हणलेलं जाल्यार देवा आता ही 10 लक्षण समजून घेतील नंतर मगल हे खंडित मगल हो निर्धार झाला तू बदच महादेव. आय एम कन्फर्म्ड इन माय अंडरस्टँडिंग दॅट यू आर ट्रुली गॉड ऑफ गॉड्स. महादेव जावन आसा. असले हे रुद्राभिषेकांतूल मंत्र
आम्ही केन्ना जलाभिषेकाक स्वाम्यान आयिल्ले तवळी शिराली असो कार्ल असो खंयी असो आमी केन्ना आयकता ती हो अर्थ जो हांव सांगिल्लो आसा आमगेल्या मनान तूं पूर्ण जायशी तुम्ही प्रयत्न करता. आणि आज हांव हो मंत्र घेवचे कारण आमगेले आदि गुरु प्रथम परिज्ञान आश्रम स्वामी ते भवानी शंकरागेल मूर्ती घेवन आयिल्ले कोटी तीर्थांतून आणि ही मूर्ती विराजमान जावन अजूनही आसा गोकर्ण भंडीकेरे मठांतून. प्रथम परिज्ञान आश्रम स्वाम्यांगेल अनुग्रहाने तशीच आमगेल संपूर्ण गुरु परंपरेल्या अनुग्रहाने भवानी शंकर देवागेल्या आशीर्वादाने आणि आमगेल्या सद्गुरु श्रीमद सद्योजात शंकर आश्रम स्वामी तांगेले अनुग्रह आशीर्वाद अशी ह्या त्रिवेणी संगमाने हे मंत्रान सांगेल सर्व अर्थ साकार जायशे आमगेल्या अनुभवांतूं अनुभूतींतूं रियलायझेशनांतूं जावा म्हण शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करून मगल हो उपन्यासू हांव प्रथम परिज्ञान आश्रम स्वाम्यांगेल्या चरण कमलांतूं श्रद्धांजली रूपाने अर्पण करता. धन्यवाद. जय शंकर. सभा समाप्ती प्रार्थना. ओम नंदन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवी मेस्तु प्रसन्नोस्तु गुरुः सदा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्. ओम शांति शांति शांतिः. नमः पार्वती पतये हर हर महादेव.